आज तयारी चालू आहे भोगीची. त्यासाठी बाजरीची भाकरी आणि मस्त अशी खेंगटची भाजी. तर बाजरीच्या भाकरीसाठी मम्मींनी बाजरीचं दळण करायला घेतलं आहे आणि गुंड्या त्याला मस्त असं हेल्प करतो आहे. आणि इकडे आमची तयारी चालू आहे भोगीच्या भाजीची. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये. खेंगटची भाजी म्हणजे मिक्स व्हेजसारखीच असते. तर त्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या त्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बोरंसुद्धा टाकलेली आहेत. आणि हे वाटणाच्या तयारीसाठी तीळ, शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि कांदा आणि हे सगळं आपलं रेडी आहे. तर आपण आता काय करूयात, पहिल्यांदा जे खोबरं आणि आलं, लसूण, तीळ आहे हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. आणि मग बारीक केलेलं हे वाटणे हे आपल्याला तेलात टाकायचं. त्याच्या आधी जिरा, मोहरी आपण कढईमध्ये टाकली आहे आणि त्याच्यामध्ये टेचलेलं थोडंसं खोबरं आणि लसूण टाकायचं. टेचलेलं खोबरं आणि लसूण टाकल्यामुळं भाजीला एक छानसा स्वाद येतो. आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ते वाटण आपण काय केलं, कढईमध्ये टाकलेलं आहे. आणि मग हे वाटण कढईत टाकल्यानंतर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घरचे मसाले म्हणजे हळद आणि लाल तिखट आणि थोडीशी धनिया पावडर हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे. आणि छान असं तेल सुटेपर्यंत हे मस्त परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या आपण भाज्या निवडल्या होत्या त्या सर्व एक एक करून कढईमध्ये टाकून घेऊया. करून त्याच्यामध्ये टाकायच्यात आणि लास्टला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि छान ह्या भाज्या सगळ्या परतून घ्यायच्यात. हे परतताना गॅस हा मंद ठेवायचा आहे. भाजी खाली चिटकली नाही पाहिजे ह्याची आपण काळजी घ्यायला हवी. आणि मग ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. 10 मिनटं भाजी मस्त शिजून द्यायची आहे. आणि जोपर्यंत आपली भाजी शिजते आहे तोपर्यंत आपण करूयात मस्तपैकी बाजरीच्या भाकरी. आणि ते बाजरीच्या भाकरी थापून घ्यायच्यात पहिल्यांदा आणि मग त्यानंतर त्याच्यावरती वरून थोडेसे तीळ स्प्रेड करायचे आणि मग परत थापायचं. आणि ह्या छानशा भाकरी आपण काय करूयात, गॅसवरती मस्तपैकी भाजून घेऊयात. तर असा आपला छानसा भोगीचा बेत आज रेडी आहे. मग यानंतर मम्मींनी ह्या ठिकाणी देवाची पूजा केली, भोगीचं पूजन त्या ठिकाणी केलं. आणि तर मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या मराठी मुलीला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.